नदी पात्रात मासेमारी करताना एका तरुणावर शार्क मासाने हल्ला केल्याची घटना काल मंगळवारी संध्याकाळी समोर आली। शार्क माशाने एका तरुणाचे लचके तोडल्याची ही धक्कादायक व थरकाप उडवणारी घटना पालघर जिल्ह्यातील मनोरमधून समोर आली। मनोर जवळील वैतरणा नदी पात्रात महाकाय शार्क मासा आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे। या हल्ल्यात विकीचा पाय जवळपास 1 ते 1.5 फूट कुरतडला गेला आहे, तर मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने तो बेशुद्ध पडला, त्यामुळे त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले गेले आहे। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मनोरमधील वैतरणा नदीत विकी गोवारी हा 32 वर्षीय तरुण दुपारच्या सुमारास मासेमारीसाठी गेला होता। मात्र याच वेळेस त्याच्यावर 200 किलोहून अधिक वजनाच्या महाकाय माशाने झडप घालत त्याच्या पायाचा तुकडा पाडला। ही घटना परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली। या तरुणाच्या पायाचा बहुतेक संपूर्ण भाग या महाकाय माशाने खाल्ला आहे, तर गंभीर जखमी झालेल्या या तरुणावर मनोरमध्ये प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी दादरा नगर हवेलीतील विनोबा भावे रुग्णालयात पाठवण्यात आले आहे। तिथे त्याच्यावर उपचार सुरू आहे। सध्या या तरुणाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे। मंगळवारी समुद्राला उधाण आला होता, त्याच्या पाण्यासोबत हा महाकाय मासा या नदीत आला असल्याचं सांगितलं जात आहे। मात्र उधाणाचं पाणी कमी झाल्यानंतर संध्याकाळच्या सुमारास हा मासा मृतावस्थेत स्थानिकांनी नदी पात्राच्या बाहेर काढला। या माशाचे काही व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे। मात्र सध्या मनोर नदी किनारी व परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे। पाण्यात राहणारा सर्वात भयानक धोकादायक प्राणी म्हणजे शार्क मासा, आणि याच शार्क मासाने विकीच्या पायाचे लचके तोडले आहे।